प्रामाणिकपणे मला तुमच्यासमोर मांडायचं होतं की कळकट अवस्थेमध्ये सुद्धा अशी कोणती लिपस्टिक आहे की जी जगात भरी दिसते. येस, आणि ती अफोर्डेबल आहे, त्याच्यामध्ये SPF 30 आहे. मला झालं की अरे देवा, मग आपण महागाच्या लिपस्टिक का विकत घेतोय. त्याच्यामुळे जरा बरी केस करून थोडंसं बरं आवरून कशावरती काही घालून मला तुम्हाला दाखवायचे होते की लिपस्टिक चांगली आहे. जेव्हा फुल फेस मेकअप करतो ना, म्हणजे लॅशेस विशेष अशा छान न्यूट्रल शॅडोज ब्लाश वगैरे असतं, तेव्हा जगातली कुठलीही रंगाची कसलीही लिपस्टिक उत्तमच दिसते चेहऱ्यावरती. ओके, पण न्यूड फेस बेअर फेस अशा अवस्थेमध्ये सुद्धा अशी कोणती लिपस्टिक आहे जी उठून दिसते. एक दुसरी गोष्ट म्हणजे लिपस्टिक निवडताना आपला रंग पण लक्षात घेतला पाहिजे. तुम्ही माझ्यापेक्षा जास्त डार्कर रिच सेक्सी चॉकलेटी रंगाचे असू शकता, माझ्यापेक्षा जास्त फेअर असू शकता. सो प्रत्येकाचा कॅनव्हासच वेगळा आहे ना. दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येकाचं लिप्सचे शेड पण स्वतःची वेगळी असते. आता तुम्ही जर टू टोन्ड लिप्स ज्याला म्हणतात, म्हणजे उदाहरणार्थ वरचा ओठ थोडासा काळपट करडा आहे आणि खालचा फक्त गुलाबी आहे, तोही मधला दिवसाची रात्र व्हायला लागते तेव्हा जास्त करडे काळपट ओठ व्हायला लागतात, तर ऑफकोर्स लिपस्टिकचे शेड सुद्धा बदलतात. बऱ्याचदा ऑक्सिडाईज सुद्धा होते लिपस्टिक. आणि तिसरी गोष्ट म्हणजे लिपस्टिकचा स्वतःचा अंडरटोन नावाचा एक प्रकार असतो की नाही, वॉर्म किंवा कूल अंडरटोनचे. सगळ्यांना सगळ्या शेड चांगल्या दिसत नाहीत, हे सगळ्यात महत्त्वाचं. मग काही ज्या लिपस्टिकच्या शेड्स असतात ना, त्या युनिव्हर्सली फ्लॅटरिंग असतात. म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये वॉर्म टोन असू शकतो. दुसरी गोष्ट मूस बटरी फिनिश हाय पिगमेंटेशन आहे, म्हणजे आपल्या ओठांचा रंगही लपवणार आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे बऱ्यापैकी स्मूथ आहे, कारण की आता जे काय ओठांचं झालंय ड्राय, म्हणजे थंडीचे ओठ सतत, माझे तर सततच ओठ ड्राय असतात. अशा वेळेला कम्फर्टेबल लिपस्टिक पाहिजे. आणि मला जरा 500च्या जवळ जाणारी अशी कोणती लिपस्टिक आहे, आणि त्यांनी मला PR मध्ये पाठवली. बाय द वे, PR मध्ये मला लई गोष्टी येत असतात, सगळ्यांचा मी अजिबात व्हिडिओ करायला जात नाहीत. अर्ध्याहून जास्त गोष्टी तर बऱ्या पण नसतात, म्हणूनच मी तुमच्यासमोर व्हिडिओ घेऊन येत असते अशाच गोष्टी ज्या मला जेन्युअनली आवडल्यात. आणि त्याच्यामुळे शून्य मेकअप मी लावलेला आहे. अशा अवस्थेमध्ये ही लिपस्टिक मला तुमच्याबरोबर शेअर करायची. पिलग्रिमची लिपस्टिक आहे, शेड जबरदस्त आहे, भरपूर शेड्स आहेत याच्यामध्ये, आणि मी तुम्हाला लावून दाखवते. किती सुंदर रंग आहे. एका स्वाईप मध्ये पिगमेंटेशन दिसतंय ना तुम्हाला, मी तुम्हाला दाखवते. बघा, हे बघा, अरे काय, हा ना चांगला नारंगी आहे. ओके, खूप कमी चांगले नारंगी रंगाच्या शेड्स येतात. आणि हाच मी तुम्हाला जरा दाखवते ब्लश म्हणून. तो असं आपण खरोखरी जेव्हा उन्हातानाचे जाऊन येतो आणि असे जे फ्लश्ड लाजल्यासारखा जो लुक असतो, जो आपल्याला हवा असतो, तो लुक सुद्धा याने येतो. कारण की नारंगी सर तांबडे आपण होत असतो ना जेव्हा आपण उन्हातून जाऊन येतो. त्यामुळे ही लिपस्टिक ब्लश म्हणून सुद्धा लगेच लावायला कोहेसिव्ह आणि उत्तम दिसते. म्हणून मला ही लई आवडली. ही लिपस्टिक जर तुम्हाला विकत घ्यायची असेल तर इथे अफिलिएट शब्द आहे, तो क्लिक करून सुद्धा तुम्ही विकत घेऊ शकता.